शुक्ला कंपाऊंड मधील 58 गाले आणि 17 निवासी घरांवरती झालेल्या कारवाईच्या विरोधामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाचा नेतृत्व करणारे आपल्या सर्वसामान्य माणसाचे परमेश्वरच म्हणायला पाहिजे, देवदूत म्हणायला पाहिजे असे माजी नगरसेवक, माजी खासदार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब, शिवसेना पक्षाच्या सन्माननीय उपनेत्या प्रवक्ता संजना घाडी, भारतीय जनता पार्टीचे या मुंबई शहराचे उपाध्यक्ष सन्माननीय गणेश खनकर साहेब, शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुख सन्माननीय विद्याताई पोद्दार, मनोहर जाधवजी, या सर्व मोर्चाला उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी प्रथम सर्व गाळेधारक आणि निवासी घरांच्या सर्व मालकांच्या वतीनं आणि शुक्ला कंपाऊंडच्या वतीनं गोपाळ शेट्टी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो। कारण हे माणसांसाठी माणसांनी उभं केलेलं आंदोलन आहे, त्यामुळे या आंदोलनामध्ये, या मोर्चामध्ये कुठेही कोणत्याही पक्षाचा झेंडा दिसत नाही, कुठेही कोणाच्या विरोधामध्ये ते घोषणा नाहीत किंवा काही प्रकारचे या ठिकाणी दंगा नाही। गेले 40 वर्ष शुक्ला कंपाऊंड मधील 2 प्लॉटवरती कारखाने आणि घरं उभी राहिलीत, बांधली गेलीत आणि आज 40-42 वर्षाच्या नंतर मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या ऑर्डरचा बहाणा करून याच्यावरती तोडक कारवाई केली। खरं तर आम्ही आता आयुक्त, सहाय्यक आयुक्तांना, वेंगुर्लेकर साहेबांना समजून सांगितलं की एका भागामध्ये जो प्लॉट आहे त्याचा मालक ठाकूर जे आहेत, अनिल ठाकूर आणि त्यांचे नातेवाईक, याच्यावरती जी घरं वसलेली आहेत, ती घरं, या घराची जमिनीचा मालक अनिल ठाकूर आहे, अशोक जैन नाही। आणि या अशोक जैन या बिल्डरच्या प्रेशर खाली येऊन या कारखान्यांच्या सोबत त्यांनाही नोटिसेस दिल्या। या नोटिसेस चुकीच्या आहेत, त्या प्रथम आपण रद्द कराव्यात, अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की अशोक जैननी जो प्लॉट विकत घेतलेला आहे खत्रीकडून, त्या प्लॉट मध्ये मुंबई महानगरपालिकेची अनेक प्रकारची आरक्षणं आहेत आणि अशा प्रकारची आरक्षण असताना मुंबई महानगरपालिका आणि न्यायालय याची शहानिशा न करता तोडक कारवाई करण्याची ऑर्डर कशी देते याचा प्रश्न देखील आम्ही सहाय्यक आयुक्तांना विचारला आणि त्यांनी आयुक्तांना विचारून शेट्टी साहेबांनी त्यांना जाब विचारलेला आहे। बांधवांनो, भगिनीनो, माझा एक सामान्य प्रश्न आहे आपल्या माध्यमातून या प्रशासनाला आणि या सरकारला, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताला आणि न्यायालयालाही, की ज्या वेळेला एखाद्या जमिनीवरती एखादा घर किंवा एखादा निवासी गाला उभा व्यावसायिक गाला उभा राहतो, त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेकडून ज्या आवश्यक गोष्टीच्या काही परमिशन पाहिजे त्या घेतल्या गेल्या आणि घेऊन त्याच्यानंतर या ठिकाणी इतक्या वर्षाची इंडस्ट्री मोठी उभी राहिली। त्यावेळेला हे लोक झोपले होते का? त्यावेळेला यांनी शहानिशा करायला नको होती की या जागेवरती अनधिकृत बांधकाम होते आणि म्हणून फक्त 1962चा कायदा दाखवायचा आणि त्या कायद्याच्या माध्यमातून बिल्डरच्या प्रेशर खाली येऊन सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रेशर खाली येऊन या ठिकाणी तोडक कारवाई करायची, याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत। मी आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की आपण ताबडतोबपणाने ही तोडक कारवाई आतापासून भविष्यामध्ये थांबवा, नाहीतर या शुक्ला कंपाऊंड मधलीच नव्हे तर संपूर्ण 5 नंबर मागाठाणे मुंबई मधली सर्व लोक या ठिकाणी या आंदोलनामध्ये शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे राहतील आणि मग प्रशासनाला याचा सामना करावा लागेल अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। दुसरी गोष्ट, जी काही आपण इथे कारवाई केली आहे त्या कारवाईची कागदपत्राची पुन्हा छाननी करून आपण याच्यावरती सामोपचाराने चर्चा करा। बिल्डर महाशयांना देखील आमची विनंती आहे या मोर्चाच्या माध्यमातून, जागेचा मालक तू असशील, जागा तू विकत घेतली असशील, परंतु तिथे डेव्हलपमेंट करताना तुला 100% इथे गाळेधारक आहेत, निवासी आहेत, त्यांचा विचार करूनच त्या ठिकाणी तुला डेव्हलपमेंट करावी लागेल, अन्यथा तुला डेव्हलपमेंट करताना अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतील याची तू खातरजमा बाळग।
कारण याचं नेतृत्व शेट्टी साहेब करतायत. शेट्टी साहेब आणि त्यांच्या बरोबरती आपण सर्वसामान्य जनता आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून अशोक जैनना विनंती आहे, कारण मला ज्या वेळेला कुबल नावाचे एक व्यक्ती माझ्याकडे आले गावावरून 3-4 महिन्यापूर्वी, त्यानंतर मी या विषयामध्ये हात घातला. एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली, त्यांना भेटलो, त्यांच्या माध्यमातून आयुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना, सहाय्यक आयुक्तांना फोन करून परत प्रत्यक्ष भेटून ही आपण कारवाई थांबवली होती. आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपण न्यायालयातही लढाई लढत होतो, परंतु न्यायालयाच्या लढाईमध्ये लढत असताना आपल्याला प्रशासनाने दगाफटका करून तोडक कारवाई केली. मी प्रशासनाला विनंती करेन, प्रकाशदादा सुर्वे आमदार मागाठाण्याची यांनी देखील अशोक जैन, पालिका आयुक्त एकनाथ शिंदे साहेब यांना सगळ्यांना फोन केले. आमच्याकडे ही जी लोक आली त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं आम्ही कुठचाही पक्ष किंवा कोणताही स्वार्थ न ठेवता पाठीशी उभे राहिलो. एवढंच वचन देतो, तुम्ही कधी हाक मारा, पण हाक मारा. एवढी वर्ष झोपून राहिलात साहेब. शेट्टी साहेब 2004 साली खासदार होते, त्याच्यानंतर 2017 ते 22 मध्ये मी नगरसेवक होतो, परंतु आपल्यापैकी एकही कोणी नाही आला ना आमच्याकडे. गेली 5 वर्ष नव्हे 10 वर्ष हा सगळा न्यायालयीन खेळ खंडोबा चालू असताना आपल्यापैकी खनकर साहेबांकडे कोण गेलं नाही, माझ्याकडे कोण आलं नाही, प्रवीण भाऊ दरेकरांकडे कोण आलं, शेट्टी साहेबांकडे कोण आलं, प्रकाश दादांकडे कोण आलं नाही. त्यावेळेला आले असतेच तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. परंतु असू दे, आता हा लढा आपण असं सर्वांनी एकत्रित संघटित आपण करूया अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि सदैव तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असं वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.